नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मनसेचे डॉक्टर प्रदीप पवार उत्सुक आहेत। नाशिकसाठी सर्वोत्तम लोकप्रतिनिधी असेल असा दावा त्यांनी केलाय। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांनी पवारांशी केलेली ही खास बातचीत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून यंदा सगळ्यात प्रमुख दावेदार मानले जात आहेत नाशिकमधलेच व्यवसायानं डॉक्टर असलेले डॉक्टर प्रदीप पवार, जे आपल्यासोबत आता चर्चा करणार आहेत। माझा आहे तो व्यवसाय, मी काम करत असलेलं स्त्रीरोग शास्त्र, त्यात आम्ही करत असलेलं विशेष टेस्टी बेबी सेंटर, या सगळ्यात अत्यंत हेक्टिक लाईफस्टाईलमधून बाहेर पडून पक्षाच्या कार्याला जुंपून घेणं, हे यामागचं खरं म्हणजे गमक आणि प्रेरणा ही राजसाहेबांचीच आहे। आणि राजसाहेब एक हाती महाराष्ट्रभर जो झंझावात उभा करताय त्याला भारावून जाऊन मी पक्षाच्या कार्याला जुंपून घेतलंय। एकूणच आपण मनसेकडनं प्रबळ दावेदार आहात या लोकसभा निवडणुकांमध्ये। मात्र दुसरीकडे जर बघायला गेलं तर भुजबळांसारखे एक अत्यंत दिग्गज असे नेते, कदाचित समीर भुजबळ किंवा छगन भुजबळ, मात्र एक मोठं आव्हान तुम्हाला नाशिकमध्ये असणार आहे। कोण किती मोठे आहे आणि कोणाविरुद्ध लढाई आहे, तर आमच्याकडे जी राजसाहेबांची मार्गदर्शनाखाली सैनिकांची जी वृत्ती असते ती झोकून देण्याची, त्यामध्ये समोर कोण आहे आम्ही याचा विचार करत नाही। एक दुसरं, तुम्ही जर साहेबांच्या ह्या पक्षाची गेल्या 5 वर्षाचा जर इतिहास बघितला तर मागच्या लोकसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना केवळ 2 वर्ष जुना पक्ष हा 2 नंबरची मतं घेत झाला, केवळ 20-22 हजारांनी आम्ही मागे राहिलो। त्या उलट तुम्ही जे शिवसेना आणि प्रबळ दावेदार आणि हा शिवसेनेचा गड असं ज्या जिल्ह्याचं वर्णन आधी सुरुवातीला केलं, तो शिवसेना 80,000 मतांनी 3ऱ्या नंबरवर राहिला। मला वाटतं मी वैयक्तिक दावेदार हवा ही सोडून द्या विषय, पण मनसे हाच पक्ष या लोकसभेवर हक्क सांगतोय आणि तो लोकसभेतील खासदारही नाशिककर केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच निवडून देईल अशी माझी धारणा आहे। नाशिकमध्ये खासदार समीर भुजबळ यांनी 5 वर्षात अनेक मोठे कामं केल्याचा दावा केलेला आहे। नाशिक शहराचा चौफेर विकास केल्याचं ते म्हणतायत, नाशिकचा कायापालट केल्याचं ते म्हणतायत। तुम्ही सहमत आहात? या विकासाच्या ज्या परिभाषेमध्ये आपण बघाल तर अशी काय कामगिरी खासदार साहेबांनी केली आहे याची मला कल्पना नाही। ज्या उड्डाणपुलं किंवा तत्सम गोष्टींवरून ते विकास पुरुष किंवा विकासाचा दावा करतात, मला असं वाटतं हा अत्यंत भंपूक दावा आहे। कारण हा उड्डाणपूल सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस खासदारकीला जो फॉर्म भरला किंवा दावेदारी उमेदवारी डिक्लेअर केली त्याच्या आधी टेंडर अलॉट झालेला हा उड्डाणपूल आहे। मग त्याचं श्रेय यांनी का घ्यावं हे मला काही कळत नाही। आणि अनेक विविध लोकांच्या ज्या करांमधून पैसा गोळा होतो, त्या करांमधून गोळा झालेल्या पैशाचं जर काही विल्हेवाट लावली गेली असेल आणि त्याच्याप्रमाणे जसा काळ जाईल तसा काही गोष्टी ज्या डेव्हलप होतात त्याचं श्रेय घेण्याचं कोणीच काही कारण नाही। म्हणजे खरं म्हणजे हा जो दावा आहे ना, हा इतका हास्यास्पद आहे की लग्न झालेल्या जोडप्यात नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला झालेल्या मुलाबद्दल हक्क सांगणं म्हणायचं की माझ्यामुळे तुला मूल झालं बघ, हे असं म्हणण्यासारखं आहे। म्हणजे मला तर त्याच्यावर काय बोलावं हेच कळत नाही। दुसरं, यांचं फक्त एकच यश असं आहे की असलेला अमाप संपत्तीतून पान भर पुरवण्या जाहिराती करून आणि मीडियामध्ये खूप अपार पैसा खर्च करून तो आपणच विकास पुरुष आहोत आणि आपल्यामुळेच हे घडत आहे असं दावा करत राहणं, खोटी भूमिपूजन करणं, 5 वर्ष कुठलाही कार्यक्रम करायचा नाही आणि मग शेवटच्या महिन्यावर इलेक्शन येईल असं वाटलं की दररोज नवीन भूमिपूजन, नवीन घोषणा। मनसेला जी एक हाती सत्ता दिली, स्थायी समिती सभापतीपद असेल, महापौर पद असेल, ज्या पद्धतीनं ज्या झपाट्यानं विकास व्हायला हवा होता त्या झपाट्यानं विकास झाला नाही असं विरोधक म्हणतायत। कुठेतरी तुम्हाला वाटतंय की मनसेला एकूणच सत्ता जी मिळाली त्याचा कुठेतरी एक तोटा खरं तर या निवडणुकांमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं? मला सांगा, सत्ताधारी पक्षापैकी आतापर्यंत अनेक मंत्री झाले, नेते झाले, यापैकी कोणी एखाद्या स्वतःच्या मित्राला, मग तो कॉर्पोरेटचा का असेना, त्याला पुढे आणून त्याच्या खर्चाने त्याच्या पैशाने एखाद्या समाज उपयोगी असं काही काम केलं असं कुठे उदाहरण आहे?
पण आदरणीय राजसाहेबांनी स्वतःच्या काही मित्रांच्या भूमिका ही मांडली, त्यांना विश्वासात घेतलं. नाशिककरांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेमापोटी मला काहीतरी करून दाखवायचं आहे या भावनेला जेव्हा त्यांनी दाद दिली तेव्हा मुकेश अंबानी सारख्यांनी रिलायन्सच्या माध्यमातून हा गोदा पार्कचा प्रोजेक्ट घेतला. संपूर्ण भारतात तरी असं उदाहरण झालंय का? आणि त्यामुळे ही जी आत्मीयता आहे, ही जी कळकळ आहे नाशिककरांबद्दल राजसाहेबांनी व्यक्त केलेली, ती नाशिककर जनता जाणते. आणि त्यामुळे मनसेने काही कामं केलेली नाही हा जो अपप्रचार मीडियाला हाताशी धरून चालवलाय असं माझा ठाम समज आहे. हे होते नाशिकचे लोकसभेचे मनसेचे प्रबळ दावेदार प्रदीपचंद्र पवार. ते जरी म्हणत असले की ते दावेदार नाहीयेत, मनसे हा पक्षच लोकसभेसाठी दावेदारी सांगतोय, तरी सुद्धा कुठेतरी त्यांचं नाव चर्चेत आहे. मनसेवर होणाऱ्या सगळ्या आरोपांचं त्यांनी खंडन केलंय आणि विकासाच्या मुद्द्यावर नाशिकची जनता पुन्हा एकदा राजसाहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना भरभरून मतदान करेल असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह चंदन पूजा अधिकारी, TV9. बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार.